टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याला हातरून टाकणारा प्रकरण म्हणजे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाला असं माहिती आहे आणि पोलिसांवरती ठपका ठेवण्यात आल्याचं या अहवालात खरं तर नमूद आहे। आणि याविषयी बातचीत करण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबीय आपल्यासोबत आहे। काय सांगाल? आता अहवाल समोर आला आहे, न्यायदंडाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झालाय सोमनाथ यांचा। हो, सत्य आहे। न्यायालय सरांनी आता न्यायदेवता सर आणि हे सर्व चौकशी केल्या, जे सत्य आहे ते सत्य घटना पुढे आलेल्या असेल, त्यांनी चौकशीमध्ये केलेलं आहे ते आलेलं आहे ते सत्य आहे। सोमनाथाला पोलिसांनी मारून खून केलेलं हे सत्य आहे। त्याचा रिपोर्ट पोलीस घाटी हॉस्पिटल मधून रिपोर्ट आलेला ही सत्य आहे। एवढं सत्य असताना 95 दिवस उलटून गेले, अजून पण ह्या सरकारने आमचा दखल घेत नाही। म्हणून ही माझी सरकाराला मागणी आहे, माझी विनंती आहे सरकाराला, जे ह्याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत, जे पोलीस कर्मचारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावं, त्यांना सजा द्यावं, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करण्यात यावं। सरकारने थोडी आमची दखल घ्यावं। 3 महिने उलटून गेले आणि परंतु पुण्या पोलिसावर कसलंच हे कारवाई करण्यात आलं नाही। म्हणून ही माझी मागणी आहे, जे आता सत्य घटना आलेला आहे समोर, माझ्या सोमनाथाला पोलीस स्टेशन मध्ये मारून पोलिसांनी खून केलेला आहे, रिपोर्ट मध्ये खरं आलेला आहे सत्य घटना, मारहाणीमुळे ह्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून, परंतु ही सरकार अजूनपर्यंत ऍक्शन घेत नाही। आता सत्य घटना समोर आलंय, न्यायदंड अधिकाऱ्याने पासून हे चौकशीपासून सर्व आता समोर आलेला आहे ह्याच्या, म्हणून मला एक मागणी करायचंय की लवकरात लवकर जे दोषी आहेत पोलीस कर्मचारी, ह्याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत ह्यांच्यावरती सर्वांनावर दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावं, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावं, त्यांच्यावर देशद्रोहाचा हे मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावं सरकाराला, ही माझी मागणी आहे। मानवाधिकारानं खरं तर गंभीर दखल याची घेतली, पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी नोटीसच बजावलेले आहे। सरकार कमी पडते असं वाटतं तुम्हाला? हो, सरकार कमी पडते। आता सुरुवातीपासून आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि मानव अधिकार आयोग त्यांच्यावरती पण आमच्या कुटुंबाचा खूप खूप विश्वास आहे, कारण ते न्याय देण्याचं काम करतात आणि जे खरे जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा व त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी। कारण औरंगाबाद मधले घाटी हॉस्पिटल मधले जे रिपोर्ट आलेत त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की सोमनाथाचा जे खून आहे ते बेदम मारहाणीमुळे झालेला आहे आणि त्याची निर्गुण हत्या केलेली आहे व जे हत्यारे आहेत, जे खुनी आहेत, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि जे रिपोर्ट आहे, रिपोर्टमध्ये तर स्पष्ट दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्या न्यायालयाने पण चौकशी केली व ते 70 जण जे पोलीस आहे म्हणतात, ते एक वर्तमानपत्रामध्ये पण आलेलं आहे, ते 70 जण पोलिसांना पण आदेश पाठवण्यात येईल असं म्हणून सांगितलेत। आता बघूया पुढं काय काय होतंय, कारण आमचा तर विश्वास न्यायालयावरती पूर्णपणे आहे, आयोगावरती आहे, कारण ते आयोग दखल घेत आहे परंतु सरकार दखल घेत नाही आहे। तुम्ही गेले होते वैयक्तिक मुंबईला, काय झालं नेमकं त्या ठिकाणी न्यायदंड अधिकाऱ्यांसमोर? आता सध्या जे आहे ती सगळी गोपनीय त्यांनी चौकशी झाली आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला माहिती नाही। एवढंच की असं कळालं की 70 जण जे पोलीस आहेत त्यांना आदेश पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावरती ठपका आहे। आता ते जे गुन्हेगार आहेत, दोषी जे आहेत, त्यांना आयोग शिक्षा देईल, न्यायालय शिक्षा देईल, कठोरातली कठोर त्यांना 302चा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे। आणि हे जे कोर्ट आहे हे फास्ट ट्रॅक मध्ये चालवावं हे देखील आमची मागणी आहे। काय सांगाल, आता न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला? माझ्या मुलाला आता सरकार न्याय देईल आणि ह्याच्यावर आता जे हे साहेब लोकांनी ते बोलता येत नाही मला, चौकशी ही केल्यात न्यायालय साहेबांनी, सर्व सत्य आलेलं आहे, ह्याच्यावरती आता लवकर सरकारने दखल घ्यावं, ऍक्शन घ्यावं। आणि ह्या रिपोर्टमध्ये मारहाणीचं, हे मारहाणीमध्ये सोमनाथाचं मर्डर झाल्यामुळं हे माझं लेकरू मेलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये श्वासनाचा आजार आहे
आणि श्वासनाचा त्रास आहे म्हणून ही जुनी खोटी रिपोर्ट दिलेले आहे, त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरवरती पण ज्या डॉक्टरने खोटे रिपोर्ट दिलेला आहे, ह्याच्यामध्ये श्वासनाचा आजार आहे, ह्याला हृदयाचा आजार आहे, हे सर्व खोटी माहिती दिली आहे, ह्यांच्यावरती पण खोटे बोलणारे, खोटे रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट देणारे ह्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि सत्य घटना हे घाटी हॉस्पिटल मधून आलेला आहे की मारहाणीमुळे सोमनाथाचा मृत्यू झालेला आहे, गंभीर मारहाणीमुळे ह्याचा जीव गेलेला आहे म्हणून हे सत्य रिपोर्ट मध्ये आलेला आहे. आणि हे एवढं सत्य येऊन पण कुणी आमचं दखल घेत नाही. आता इथून तर सरकारला विनंती आहे आमची दखल घ्यावी, लवकरात लवकर कठोर शिक्षा दोषीला द्यावे, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा. मानवाधिकारानं गंभीर आरोप केलेत आणि पोलिसांना नोटिसेस पाठवल्या. आता सरकारला जाग येईल आणि आता न्याय मिळेल असं वाटतं. तुमची आशा कुठेतरी आता वाढली आहे एकूणच मानवाधिकार आयोगाच्या एकूणच या कारवाईनंतर? आता मानव आयोग साहेबांनी सत्य जे जे आहे तर त्यांना माहिती असेल ते आणले सत्य पुढे घटना. मग सत्य आलं आता तर सरकारने दखल घ्यावं लागत आमची. आणि ते आयोग साहेबांनी जे जे आता आले मेडिकल ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये कसं कसं घडलंय, काय काय सोमनाथा बाबतीत काय काय त्यांनी मारहाण केले, भरपूर मारहाणी केले, ती चौकशी सगळे साहेबांनी केल्यात म्हणून हे सर्व समोर आलेलं आहे. आता हे सर्वांनी मिळून आम्हाला न्याय मिळवून द्यावे, आमची एवढी मागणी आहे. लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई होवं, त्यांना शिक्षा द्यावं, कठोर कठोर शिक्षा, फाशीची सजा द्यायला पाहिजे त्यांना. आता काय मागणी? फास्ट ट्रॅक मध्ये हा प्रकरण चालावं आणि दोषींवर कारवाई झालं पाहिजे असं मागणी. आता ऑलरेडी तर 95 दिवस उलटून गेलेले आहेत, कारण 3 महिने झालेले आहेत. आता इथून तर पुढे सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावं आणि हे जे कोर्ट आहे हे फास्ट ट्रॅक मध्ये घ्यावं, एवढीच आमची मागणी आहे. तर निश्चितच सूर्यवंशी कुटुंबीय होते, यांनी स्पष्ट केले की मानवाधिकारच्या एकूणच जो गोपनीय अहवाल आहे त्याच्यावर त्यांनी कुठेतरी समाधान व्यक्त केलं आहे. तर हा एकूण प्रकरण जो आहे तो न्यायालयीन कोठडीत मृत्यूचा जो प्रकरण आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून दोषींवर लवकरात लवकर कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी परत एकदा या निमित्तानं उपस्थित केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TVNN मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.